घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. वन्यजीवांसाठी पाणवठ्यांना जीवदान. श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांचा स्तुत्य पुढाकार. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेज श्रीगोंदा यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ वन्यजीव संवर्धन हा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणाऱ्या या महाविद्यालयानं पुन्हा एकदा समाजोपयोगी कार्यातून आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना वन्य प्राण्यांसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागते. याची दखल घेत कॉलेजच्या वतीनं श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी रोड परिसरातील जंगलातील पाणवठे तसेच आढळगाव, म्हातारपिंपरी, मढेवडगाव आणि देऊळगाव येथील वन्य प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेले पाणवठे स्वच्छ करून त्यामध्ये पाणी भरण्याचं काम हाती घेण्यात आलंय. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल नगवडे, विविध विभागांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. पाणवठ्यांची साफसफाई करून त्यात पाणी भरल्यामुळे रखरखत्या उन्हात वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्राचार्य अमोल नागवडे यांनी सांगितलं की आज भरलेले पाणवठे दर 15 दिवसांनी पुन्हा भरले जातील. उन्हाळा संपेपर्यंत ही जबाबदारी आम्ही सातत्यानं पार पाडणार आहोत. आज सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या स्मरणार्थ श्रीगोंदा तालुक्यात जे विविध गावं आहेत त्या ठिकाणी वन विभागाच्या ज्या जमिनी आहेत तेथे जे पाणवठे आहेत ते भरण्याचा आज आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये सुरुवातीला कॉलेजमधनं सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी बसमधनं गेलेले होते. तर सुरुवातीला आम्ही वडळी जंगलामधील जो 2 पाणवठे होते त्यांचं साफसफाई करून ते 2 पाणवठे भरून घेतले. त्यानंतर मढेवडगाव आणि म्हातारपिंपरीच्या शिवेवरती जो जंगल आहे त्या जंगलामध्ये जे पाणवठा आहे त्याची साफसफाई केली. त्याच्यामध्ये असणारी माती, जे गाळ साचलेला होता तो बाहेर काढून त्या ठिकाणी टँकरनी पाणी सोडण्यात आलं. त्यासोबतच आढळगाव या ठिकाणी सुद्धा आणि शेवटी देऊळगाव येथे सुद्धा जे पाणवठे आहेत हे सर्व आम्ही आज पाण्याने भरलेले आहेत. याच्या मागचं उद्दिष्ट असं की आपण सर्वजण, आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्चमध्ये यावर्षी उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जे मुके प्राणी पक्षी आहेत तर त्यांना सध्या पाहण्यासाठी खूप भटकंती करावी लागत आहे. एका पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली होती की श्रीगोंद्यामधील जे पाणवठे आहेत ते सर्व कोरडे पडलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही ते सर्व कुठे कुठे पाणवठे आहेत त्याची माहिती घेतली वन विभागामार्फत आणि त्यांच्या परवानगीने आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता करून त्या पाणवठ्यांमध्ये पाणी सोडलेलं आहे. याच्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा नागवडे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या सर्व गोष्टीची सूचना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये हिरहिरीने भाग घेतला आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या कॉलेजचे विद्यार्थी जे समाजासाठी जे आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये हिरहिरीने भाग घेऊन त्या पूर्ण करण्याचं काम करतात. आता आज आपण जे पाणवठे भरलेले आहेत तर ते प्रत्येक 10 दिवसांनी आपण ते भरणार आहे. त्यासाठी आम्ही जे डिपार्टमेंट आहेत, आमच्याकडे 5 डिपार्टमेंट आहेत तर त्या 5 डिपार्टमेंटला वेगवेगळी गाव वाटून दिलेले आहेत. त्या डिपार्टमेंटनी प्रत्येक 10 दिवसांनी तेथील पाण्याची काय परिस्थिती आहे ते पाहून ते टँकरनी भरण्याची पूर्ण जबाबदारी त्या डिपार्टमेंटने घेतलेली आहे. मार्च, एप्रिल आणि मेच्या एंडपर्यंत जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत प्रत्येक विभाग त्या पाणवठ्यांवरती लक्ष ठेवणार आहे आणि जिथं पाण्याची आवश्यकता आहे तर तिथं त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि कॉलेजच्या माध्यमातून आम्ही ते सर्व पाणवठे भरणार आहे. वडगावचं जे पाणवठे आहेत तर त्याच्यासाठी मेकॅनिकल विभागाकडे आम्ही ती जबाबदारी दिलेली आहे. देऊळगाव मधले जे पाणवठे आहेत त्याची जबाबदारी आम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाकडे दिलेली आहे. वडळी जंगलातला जो पाणवठा आहे त्याची जबाबदारी कम्प्युटर विभागाकडे दिलेली आहे आणि आढळगावचं जे आहे जंगल आहे तेथील पाणवठ्याची जबाबदारी आम्ही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट व सिव्हिल डिपार्टमेंटकडे दिलेली आहे. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.